मागेल त्याला वृक्ष जगवेल त्याला वृक्ष या अभियानाचा वडपूजन करून शुभारंभ। मनस्वी फाउंडेशनचा अभिनव उपक्रम। मनस्विनी फाउंडेशन नेहमीच निसर्ग संवर्धनासाठी विविध उपक्रम घेत असते। त्यात प्लास्टिकपासून मुक्ती, कापडी पिशव्या वाटप, वृक्षारोपण आणि संवर्धन या शृंखलेत मागेल त्याला वृक्ष जगवेल त्याला वृक्ष या अभियानाची वड सावित्री पौर्णिमाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली। वडाची फांदी न तोडता वडपूजन करून वृक्ष लागवड करून या अभियानाचा स्थानिक ऑक्सिजन पार्क येथे शुभारंभ करण्यात आला। सदर उपक्रम दरवर्षी मनस्वी फाउंडेशन कडून घेण्यात येत असतो। मनस्विनी फाउंडेशन दरवर्षी वट सावित्री पूजनाच्या दिवशी या उपक्रमाची सुरुवात करत असते। झाडे लावणे व वर्षभर त्याची काळजी घेणे असाच पूर्ण वर्षभर हा उपक्रम राबवला जातो। स्थानिक ऑक्सिजन पार्क येथे वड, पिंपळ, आवळा, चिंच, जांभूळ या सर्व भारतीय मूळ जातीच्या वृक्षांचं वाटप महिला वर्गास वटसावित्रीच्या वेळी करण्यात आलं। झाडं लावणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याचं संगोपन करणं देखील गरजेचं आहे। यावर भर देऊन पुढील वर्षभराचा लेखाजोखा यावेळेस घेण्यात आला। यावेळी महिलांनी रंगीबेरंगी सुंदर साड्या घातल्या, वडाची पूजा केली व आपला छानसा फोटो छोट्या रोपट्यासोबत सोशल मीडियावर अपलोड देखील केला। पुढील 3 महिन्यात भारतीय मूळ जातीचे वृक्ष मनस्विनी फाउंडेशन कडून वितरित करण्यात येतील, अशी माहिती स्वाती बडगुजर आणि रजनी आमले या संस्थेच्या प्रमुख सदस्यांनी दिली। यावेळी मनस्विनी फाउंडेशनच्या निशी चौबे, छबुताई मातकर, भारती क्षीरसागर, जयश्री जठाले या उपस्थित होत्या। वृक्ष कसे वाढवावे व त्यांचे संगोपन कसे करावे याचे बहुमूल्य मार्गदर्शन स्नेहल अनासाने, छबू मातकर, बरखा भुज्जे, किरण मिश्रा यांनी केले। सदर कार्यक्रम हा वन विभागाच्या सौजन्याने संयुक्त विद्यमाने घेण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली व वृक्ष संवर्धनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्धारही व्यक्त करण्यात आला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।